आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। धैर्यशील मोहिते पाटील हे लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत। लवकरच ते भाजपला दे धक्का देण्याच्या तयारीत आहेत। माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून नाराज असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली। या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आली आहे। शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओकवर जाऊन धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीत माढा लोकसभा निवडणुकीबाबत खलबत्ते झाल्याची माहिती मिळते। तसंच येत्या 13 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार असल्याचं बोललं जात असून याच दिवशी ते आपली उमेदवारी दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत। मोहिते पाटील यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विराट शक्ती प्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश केला होता। यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असणारी माढा लोकसभा भाजपला जिंकून दिली होती। आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर शरद पवार आणि आघाडीच्या नेत्यांसमोर मोठं शक्ती प्रदर्शन करत शेतकरी मेळाव्या घेण्याचं नियोजन देखील सुरू झालंय। मोहिते पाटील यांना करमाळा इथून माजी आमदार नारायणआबा पाटील यांच्यासह इतर तालुक्यातूनही मोठं समर्थन मिळू लागलंय। आता मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय शरद पवार केव्हा जाहीर करणार, त्यानंतर या सर्व घडामोडींना वेग येणार आहे। यासाठी मोहिते पाटील कुटुंबानं पहिलं पाऊल उचलत काल भेट तर घेतली। त्यामुळे सध्याच्या चर्चेनुसार शरद पवार यांच्या घोषणेनंतर मोहिते पाटील भाजपला दे धक्का देणार यात काही शंकाच नाहीये। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतलेली आहे। यामुळे त्यांना लवकरच माढ्यातून शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। काल सिल्वर ओकच्या मागील प्रवेशद्वारानं मोहिते पाटील यांनी प्रवेश घेत ही गुप्त बैठक घेतल्याची चर्चा आहे। मोहिते पाटील यांनी ही बैठक गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याचपूर्वी शरद पवार यांच्या निवासस्थानी उपस्थित असणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांनी ही बातमी लीक केली आणि मोहिते पवार भेटीची माहिती बाहेर पडली। गेल्या अनेक दिवसांपासून मोहिते पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा सुरू होती। यातच काही दिवसांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलते जयसिंह मोहिते पाटील यांनी आम्ही हाती तुतारी घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघात उतरवणार असल्याचं सांगितल्यानं या प्रक्रियेला आता वेग आलाय। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।